नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशनच्या 8व्या भागामध्ये मी तुमचं पुनश्च स्वागत करतो आहे. खरं तर 4 महिने झाले तुमचा कॉलेजशी क्लासशी कसलाच संपर्क नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं ऑनलाईन कॉलेज चालू आहे. कॉलेज या अर्थानं चालू आहे की तुम्ही घरात बसून शिकताय, मोबाईलच्या माध्यमातून शिकत असाल, लॅपटॉपच्या माध्यमातून शिकत असाल, पण शिकताय तुम्ही. वेळ निघत चालला आहे, कॉलेज सुरू होता होता परत थांबलं गेलं आहे. संख्या वाढताना दिसते कोरोना पॉझिटिव्हची आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शिकतोय, अभ्यास करतोय. सिलेबस कमी होईल, किती कमी होईल, कसा कमी होईल नाही माहिती. आत्ता गरज काय आहे? जे आहे, जे चालू आहे त्याचा अभ्यास करणं. मग आपण काय केलं, ऑसिलेशनचे जे 7 भाग झाले त्या पहिल्यापासून 7व्या भागापर्यंत कदाचित ऑसिलेटरी मोशन असेल, पिरियडिक मोशन असेल, एनर्जीचं उत्तर काढलं असेल, फेजचं उत्तर काढलं असेल, अशी अनेक उत्तरं काढत आपण पुढे चालू आहे. मी काय सांगितलं होतं तुम्हाला जर ऑसिलेशन कळावा असं वाटत असेल तर 100% तुम्हाला हा जो टॉपिक आहे याला मॅथमॅटिक्सची गरज लागते. मग आज काय शिकायचं आपल्याला, या टॉपिकमधलं एक महत्त्वाचं आर्टिकल आपण बघतोय. आर्टिकलचं नाव आहे सिंपल पेंडुलम. अरे बापरे, आता डोक्यात क्लिक झालं. कोनिकल पेंडुलम नावाचं आर्टिकल मी तुम्हाला अगोदर शिकवलं होतं. 2 वेळा तुम्हाला पेंडुलम इथं दाखवला होता. अजून सुद्धा तुमच्या त्या व्हॉट्सअपच्या मध्ये जर माझं एखादं लेक्चर सेव्ह असेल तर नक्की दिसणार आहे ते. मग तुम्ही म्हणाल तो पेंडुलम होता, मग इथं काय बघायचं आहे आपल्याला? बघूयात काय करायचं आहे ते. लक्षात ठेवायचं आहे, या आर्टिकलवर बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. CETला याच्यावर अनेक वेळा अनेक पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. ते सगळं कळावं असं जर वाटत असेल तर नक्की तुम्हाला या टॉपिकसाठी 100% हे आर्टिकल कळावं लागतं. आता काय करूत आपण, पहिल्यांदा विचार करूयात की सिंपल पेंडुलम म्हणजे एक्झॅक्टली काय. मुळात असा विचार करा, मी या ठिकाणी इथं असणाऱ्या या व्हाईटबोर्डवर हा जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमची या ठिकाणी मी एक डायग्राम काढतोय. खरं तर पेंडुलम नवीन नाही आपल्याला. कधी ना कधी कुठं ना कुठं ते हिप्नोटाईज करत असताना ती व्यक्ती त्या डोळ्यासमोर जो फिरवतो तो सिंपल पेंडुलम आहे. काय आहे सिंपल पेंडुलम? कशाचा विचार आज आपल्याला करायचा आहे? विचार कशाचा करायचा याच्या अगोदर आपल्याला पेंडुलम म्हणजे काय ते बघूयात. पेंडुलमची व्याख्या 2 पद्धतीनं केली जाऊ शकते. कुठल्या 2 पद्धतीनं ती व्याख्या केली जाऊ शकते? त्यातला पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो जर आयडियल असेल तर त्याच्यासाठीचं वाक्य काय. जर समजा प्रॅक्टिकल पेंडुलमचा जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याच्यासाठीचं वाक्य काय. आयडियल. मुळात जगामध्ये आयडियल नाहीच आहे काय, पण अनेक वेळा अनेक पद्धतीनं आपण फिजिक्समध्ये आयडियलचा उल्लेख करतो. आयडियल गॅस केमिस्ट्रीमध्ये कुठं ना कुठं आलेलं असतं ना ते. तसं इथं लक्षात ठेवायचं आहे. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आयडियल पेंडुलमचा विचार करायचा झाला तर माझं वाक्य असं आहे, ए पॉइंट हेवी मास सस्पेंडेड बाय वेटलेस इनएक्सटेन्सिबल अँड ट्विस्टलेस स्ट्रिंग फ्रॉम ए परफेक्टली रिजिड सपोर्ट. म्हणजे काय? मुळात पॉइंट आणि हेवी कसं शक्य आहे ते, पण आयडियल आहे ते आपण घेऊयात. इथं दिसतंय ते पॉइंट हेवी मास.
सस्पेंडेड बाय वेटलेस, वजन विरहित दोरा. वेटलेस, ट्विस्टलेस, ज्याच्या दोऱ्याला पीळ बसत नाही असा दोरा शक्यच नाही. त्याच्यानंतर आपण विचार करतोय इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय, वजन अडकवल्यानंतर जर समजा तिथं असणाऱ्या त्या दोऱ्यामध्ये एक्सटेन्शन घडत नसेल तर त्याला म्हणतात इनएक्सटेन्सिबल. या सगळ्या क्रायटेरियाला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पेंडुलमनं जर पाळलं तर तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला म्हणतात आयडियल सिंपल पेंडुलम. मुळात खरं तर तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं, ज्या वेळेस तुम्ही ही जी लेक्चर्स आहेत ती ऑनलाईन बघताय अशा वेळेस वही घेऊन बसा. जे शिकवलं जाते, ज्या व्याख्या तयार केल्या जातात त्या फळ्यावर लिहिण्यात काय अर्थ आहे ना, ते सोपं नाही ते, कारण बराच वेळ जाईल त्यात. मी सांगतानाच या पद्धतीनं सांगतोय की तुम्हाला ते लिहिता येईल. मी जिथं गरजेचं आहे तिथं फळ्याचा वापर नक्की करतोय. त्यामुळे माझं वाक्य असं आहे, वाक्य रिपीट करतोय मी, शांतपणे ऐका. 2 वेळा 3 वेळा अनेक वेळा ऐका. ए पॉइंट हेवी मास suspended by weightless, twistless, inextensible string from a perfectly rigid support. असं वाक्य पुस्तकात नाही दिलं, ते असं जनरल करून त्याने वाक्य दिलं. ते पण बघा असंच आहे, ते त्याचा अर्थ थोडासा सोपा केला त्याने. पण मी तुम्हाला काय करतोय, आयडियली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्म सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं आहे, हे वाक्य आपल्याला तयार करावं लागतं, पाठांतर करावं लागतं, पाटी पेन्सिल घेऊन लिहावं लागतं. मग तुम्ही म्हणाल आयडियल तर शक्य नाही ना, मग प्रॅक्टिकल पेंडुलम काय, कसं करायचं त्या प्रॅक्टिकल पेंडुलमसाठी? मी जर समजा प्रॅक्टिकल पेंडुलमचा विचार केला तर मग माझं वाक्य असं येतं, ए हेवी स्पियर, जड गोळा, कॉल्ड ॲज बॉब, त्याला बॉब म्हणतात. ए हेवी स्पियर कॉल्ड ॲज बॉब सस्पेंडेड बाय ए लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग इज कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल पेंडुलम. आपल्या घरामध्ये शिवायसाठी जो दोरा वापरतात, बारीक दोरा असतो तो, त्याला जर समजा एखादा जड गोळा, ज्याचं नाव आहे खरं तर बॉब, त्याला जर अडकवून ठेवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याचं नाव झालं प्रॅक्टिकल पेंडुलम. आता तुम्ही म्हणाल की काय करायचं आहे आपल्याला, मग हे सगळं आम्हाला मान्य आहे सर, मला काय करायचं आहे, हा जो पेंडुलम आहे ह्या पेंडुलमला ऑसिलेट करायचं आहे. कल्पना करा त्याची जी मेन पोझिशन आहे ती इथं आहे ओ. त्याला मी काय करतोय, त्याच्या मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करतोय आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला या पद्धतीनं मी सोडून देतोय. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो आता इथं येईल, परत इकडं जाईल, परत माघारी फिरेल. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो टू अँड फ्रो, पुढं आणि मागं या प्रकारची मोशन करेल. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो पेंडुलम या पद्धतीनं पुढं आणि मागं मोशन करत राहत असेल तर त्याला पिरियड असणार आहे ना. आता तुम्ही म्हणाल सर पिरियड म्हणजे आता पुन्हा मागचा मला आठवावं लागते. आठवा ना, एक ऑसिलेशन पूर्ण करायला त्या असणाऱ्या बॉबला जो वेळ लागेल. म्हणजे काय, कल्पना करूयात की हा बॉब परत इकडं आलाय, तो या ठिकाणी आलाय, इथं समजा ए आहे, या ठिकाणी बी आहे, आणि तो समजा या पद्धतीनं तिथं ऑसिलेट होत राहतोय. मुळात या ठिकाणी याची ओ म्हणजे त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे, मेन पोझिशन आहे. त्याला डिस्प्लेस केल्यानंतर तो इथं आला, त्याच्यामध्ये स्टोअर झालेल्या फोर्समुळे तो परत माघारी यायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये असणाऱ्या इनर्शियामुळं तो परत पुढे गेला आणि तो या पद्धतीनं तिथंच ऑसिलेट होत गेला.
एकाच प्लेनमध्ये त्याची जर ऑसिलेशन या पद्धतीनं होत राहत असतील तर तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला सिंपल पेंडुलम या नावानं ओळखतात. मुळात कोनिकल म्हणजे असा फिरतो तो एका प्लेनमध्ये नाही फिरत. त्याचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल मोशन परफॉर्म करतो आणि त्याचा जो स्ट्रिंग आहे तो सरफेस ऑफ द कोनला ट्रेस करतो. फरक नक्की लक्षात ठेवा. तिथं पण पिरियड आहे, इथं पण पिरियड आहे, फरक नक्की आहे. बरं, असा जर तो या पद्धतीने ऑसिलेट केला जात असेल तर इथं लक्षात ठेवायचं आहे, हा जो पेंडुलम आहे याला वापरलं जात असताना आपल्याला काही ॲझम्पशन्स करावे लागतात. ते ॲझम्पशन पण जास्त महत्त्वाचे आहेत. कुठले ॲझम्पशन्स आहेत? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, हा जो पेंडुलम आहे याची लांबी मोजत असताना रिजिड सपोर्ट पासून ती जी लांबी आहे ती लांबी त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत मोजली जाते. द डिस्टन्स बिटवीन रिजिड सपोर्ट अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ पेंडुलम. भविष्यात तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लॅबमध्ये ॲक्टिव्हिटी कराल पेंडुलमची, तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर दिला जातो का? त्याचा डायमीटर मोजा, त्याला 2 भागा, रॅडियसचं उत्तर मिळेल. दोरीची लांबी मोजा, त्याच्यामध्ये रॅडियस ॲड करा, नक्कीच तुम्हाला लेंथ ऑफ पेंडुलमचं उत्तर मिळतं. म्हणजे लेंथ कशी मोजली जाते गणित सोडवताना पण हा विचार नक्की करावा लागतो. दुसरं ॲझम्पशन लक्षात ठेवा, याचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते अतिशय लहान आहे. किती आहे? साधारण ते 10 डिग्रीपेक्षा पण कमी आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कमी आहे. लेंथ ऑफ पेंडुलम इज व्हेरी लार्ज, ती जास्त लांबीची दोरी आहे. ओव्हरऑल वेट इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ द बॉब. हा जो बॉब आहे त्या बॉबच्या सेंटरला त्याचं वेट कॉन्सन्ट्रेट झालंय. अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं लहान आहे, तरच त्याचं उत्तर करेक्ट येणार आहे. ओ पासून बी पर्यंत त्याचं जे ॲम्प्लिट्यूड होईल त्याला आपण एक्स असं नाव देऊयात. आता परत तुम्ही म्हणाल की सर ॲम्प्लिट्यूडची व्याख्या तुम्ही आम्हाला विचारणार, तुम्ही मला उत्तर देणार मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. हे जर असं जर त्या ठिकाणी तिथं असणारं त्याचं ऑसिलेशन सुरू झालं, मी तुम्हाला आत्ता जे ॲझम्पशन सांगितली ती तर जास्त महत्त्वाची आहेत, गरजेची आहेत. अशा सगळ्या ॲझम्पशनचा विचार करून आता आपल्याला ठरवायचं आहे की हा जो बॉब आहे या बॉबच्या बाबतीत त्याची जी मोशन आहे ती कुठली असेल ती ठरवायची आहे. ठरवत असताना याच्यामध्ये टेन्शन तयार होईल, ते जे टेन्शन आहे त्याला आपण टी डॅश नाव देऊयात, कारण टी पिरियडसाठी वापरतोय आपण. बॉबचं जे वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होईल, त्याला मी नाव दिलं एम जी, कारण जिथं वेट तिथं एम जी माहिती आहे आपल्याला. मुळात मला काय करायचं आहे, या ठिकाणी इथं असणारे जे वेट एम जी आहे याला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचं आहे. कसं करणार आहे मी ते करत असताना मी फिगरमध्ये कसं करतोय ते नीट बघा. मुळात हे जे 2 कॉम्पोनंट्स आहेत ते खरं तर या पद्धतीने येतील. या 2 रेषा समांतर आहेत, इथला अँगल थीटा आहे, 100% इथला अँगल थीटा असेल. मला कुणाचे 2 कॉम्पोनंट्स रिझॉल्व करायचे आहेत, वेगळे करायचे आहेत? एम जीचे. बरं, आपण काय केलं होतं, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये बँकिंग ऑफ रोडला 2 वेळा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉम्पोनंटला रिझॉल्व केलं होतं. कोनिकल पेंडुलमला पण कॉम्पोनंटला रिझॉल्व केलं होतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये पण टेन्शनचं उत्तर काढताना रिझॉल्व केलं होतं. तसंच इथं करायचं आहे. एम जीचे 2 कॉम्पोनंट कुठले असतील? सरळच आहे ना, एम जी कॉस थीटा आणि एम जी साइन थीटा. पुढे जाऊन जरा विचार केला
थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट कुठला? कॉस. म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे तो माझा mg कॉस थिटा येईल आणि या बाजूला असणारा जो कॉम्पोनंट आहे तो माझा mg साइन थिटा येईल. मुळात हा जो टी डॅश आहे, टेन्शन आहे, ते mg कॉस थिटाला बॅलन्स करते. डायग्रॅम काढत असताना याची जेवढी लांबी आहे तेवढीच याची काढा. आणि हे जे दोन कॉम्पोनंट्स आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर दाखवा. हा या बॉबला या दिशेनं ओढायचा प्रयत्न करतोय, तो तिकडं जातोय. खरं तर त्यानं जात असताना तिकडं गेलाय, तो याला इकडं ओढायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स स्टोअर झाला, साठवला गेला. जो फोर्स साठवला गेला त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. मग हा रिस्टोरिंग फोर्स कुणामुळे तयार झाला? mg साइन थिटा. हा कॉम्पोनंट त्याला ओढायचा प्रयत्न करतोय. तसा जर तो तिथं करत असेल तर मग मला एक मॅथमॅटिकल रिलेशन इथं नक्की लिहिता येईल. F इज इक्वल टू मायनस mg साइन थिटा. लगेच सरांनी कसं लिहिलंय निगेटिव्ह? कुठनं आलं निगेटिव्ह? सरळच आहे ना. हा तिकडं जायचा प्रयत्न करतोय आणि तो फोर्स त्याला या बाजूनं खेचायचा प्रयत्न करतोय, ओढायचा प्रयत्न करतोय. दिशा अपोजिट झाल्या दोघांच्या. जर दोघांच्या दिशा अपोजिट झाल्या, चिन्ह निगेटिव्हच द्यावं लागेल ना मला. त्यामुळं F इज इक्वल टू जर इथं लिहिलं तर मायनस mg साइन थिटा येईल. आता हे सगळं करत असताना हा अँगल थिटा आहे. कधी काळी आपण काय केलं होतं? ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी जर समजा थिटाची किंमत जर अतिशय लहान असेल तर आपण इथं साइन थिटाची किंमत नियरली इक्वल टू थिटा घेऊ शकतो. म्हणजे मी जर समजा याला इक्वेशन नंबर 1 दिलंय, साइन थिटाची किंमत थिटाच्या जर नियरली इक्वल टू असेल तर F इज इक्वल टू मला इथं लिहावं लागेल मायनस mg इंटू थिटा. परत थोडंसं तुमचं मॅथमॅटिकल तुमची जी ॲटिट्यूड आहे त्याला मी परत थोडंसं पॉलिश करतोय. मी जर तुम्हाला विचारलं की सांग बाबा अँगल बरोबर काय असतं, तर तुम्ही म्हणणार की सर अँगल म्हणजे आर्क अपॉन रेडियस असतं. मग आपण परत डायग्रॅमकडे वळूयात. हा अँगल झाला, ही त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याची करस्पॉन्डिंग असणारं डिस्प्लेसमेंट झालं. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क x आहे, रेडियस सरळच आहे ना, यल झाली ना, कारण हा इथून इकडे सुद्धा यल आहे आणि इथून इथं पण यल आहे. याचा अर्थ असा झाला थिटा इज इक्वल टू जर मी लिहिलं तर आर्क माझं x आहे, रेडियस माझी यल आहे. माझी थिटाची किंमत x अपॉन यल आली. एफचं उत्तर मला काढायचं आहे. एफचं उत्तर काढलं जात असताना इथं मायनस mg ला तसंच ठेवतो, 2 नंबरचं इक्वेशन थोडंसं बदलतो आणि तिथं x अपॉन यल लिहून त्याला इक्वेशन नंबर 3 देतो. फारसं काय करत नाही मी, एकदम मायनर 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 चाललोय. तुम्हाला कळतंय ते, मला माहिती आहे. म्हणजे F इज इक्वल टू मायनस mg इंटू x अपॉन यल आलं. m म्हणजे काय? मास ऑफ द बॉल. g म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यल म्हणजे काय? लेंथ ऑफ द पेंडुलम. परत मगाचं आठवायचं, CG पासूनचं रिजिड सपोर्ट पर्यंतचं अंतर. आणि x म्हणजे काय? त्याचा अँप्लिट्यूड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला असता की बाबा सांग यातलं कॉन्स्टंट कोण कोण आहे, तुम्ही लगेच उत्तर दिलं असतं की सर दिसतंय की आम्हाला मास सध्या तरी नाही बदलणार, जिथं ठेवलाय तिथलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नाही. अर्थ असा झाला m कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, यल कॉन्स्टंट आहे. म्हणजे f चा विचार केला तर मायनस x ला डायरेक्टली प्रपोर्शनल आलं. आणि इथे एक वाक्य लिहावं लागतं. कुठलं वाक्य ते बघा.
एफला -x जर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर तिथं वाक्य असं येतं, सिन्स फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन, वी कॅन से दॅट बॉब ऑफ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. कारण आता कसं होतंय, अँग्युलर SHM नावाचं एक आर्टिकल पुढे येतं. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की जर समजा हा बॉब या पद्धतीनं फिरत राहत असेल तर इथं अँगल त्यानं ट्रेस केला ना, म्हणून काय करावं लागतं, या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला या पद्धतीनं लिहावं लागतं. फॉर ए स्मॉलर amplitude or angular displacement, since restoring force is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from its mean position, we can say that bob of simple pendulum performs linear simple harmonic motion. हा पहिला भाग याचा पूर्ण झाला. म्हणजे आपल्याला जर त्यांनी प्रश्न विचारला, शो दॅट इन केस ऑफ सिंपल पेंडुलम बॉब ऑफ द सिंपल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, तर इथंपर्यंत लिहा. पण जर समजा त्यांनी आपल्याला विचारलं ऑब्टेन an expression for period of a simple pendulum, तर आपल्याला पिरियडचं उत्तर काढावं लागेल. मग ते उत्तर कसं काढायचं त्यासाठी मी थोडंसं यातल्या काही स्टेप्स तशाच ठेवतो आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पिरियडचं उत्तर कसं काढायचं यासाठी या सगळ्या ज्या स्टेप्स आत्ता फळ्यावर मी तुम्हाला देणार आहे त्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या नक्की तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत, लक्षात राहिल्या पाहिजेत. मी फक्त काय केलंय, यातलं एक 3 नंबरचं इक्वेशन तसंच ठेवलं आणि असं इक्वेशन इथं ठेवलं जात असताना माझं इक्वेशन काय आहे, F इज इक्वल टू -mg x/L. मग मी असा विचार केला की इथं F आहे, फोर्स आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी मास इंटू ॲक्सेलरेशन आहे, इज इक्वल टू मायनस तसंच झालं, m तसंच झालं, g तसंच राहिलं, x/L आलं. m चा विचार केला तर m ला m कॅन्सल झालं, ॲक्सेलरेशनचं उत्तर आहे मायनस आलं, इथं g आलं, इथं x आलं, L आलं. आता खरं तर मी जर समजा याचं नुसतं मॅग्निट्यूड लिहायचं ठरवलं तर मग मात्र g x/L येईल. आता काय करायचं आहे मला, उत्तर तर पिरियडचं काढायचं आहे. पिरियडचं उत्तर काढत असताना आता मी 3 नंबरची स्टेप परत पुसून टाकतो. मला जर समजा पिरियडचं उत्तर काढायचं आहे तर मग मला या असणाऱ्या ॲक्सेलरेशनला इथं x न डिवाइडचं आहे, याला पण x न डिवाइड करायचं आहे. दोन्ही बाजूला मी x न डिवाइड केलं, गणिताच्या भाषेत काय नाही फरक पडला. पण इथं जर बघितलं तर या ठिकाणी x ला x कॅन्सल झालं, याचा अर्थ असा झाला या ठिकाणी ॲक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंटचं जे उत्तर आहे ते उत्तर माझं g/L आलं. तुम्ही म्हणणार की सर तुम्ही तर पिरियडचं उत्तर काढायचं म्हणताय, उत्तर तर काढले ॲक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंटचं. सांगतो आता काय करायचं बघा. मला टीचं उत्तर काढायचं आहे. टीचा माझा फॉर्म्युला काय आहे, 2π/ω. जरा तुम्ही जर मागं वळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो ओमेगा आहे तो दुसरा तिसरं काय नसून ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे. आपण बघितलंय मागं हे, आता ते मी सांगत नाही बसत, आपण मागे पिरियडच्या वेळेस काय येते कसे येते ते बघितलं होतं. त्यामुळे t इज इक्वल टू 2π/ω आलं, 2π/√, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आलं. किती उत्तर आले माझं त्याचं, g/L. हे जे उत्तर आहे
त्याला मी आता इथं ठेवतो. याचा अर्थ 2 पाय अपॉन अंडर रूट मी इथं लिहून टाकतो जी अपॉन एल किंवा 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. याला जर वर घेतलं तर हे वर जाईल आणि जी खाली येईल. म्हणजे माझा पिरियडचा फॉर्म्युला तयार झाला 2 पाय रूट एल बाय जी. मला पिरियडचं उत्तर जर त्यांनी विचारलं तर मी परत इथंच थांबणार. ते काय विचारतील मला काय माहिती, पण ते कसं विचारतील त्याच्यावर ते उत्तर ठरवावं लागेल. टीचं उत्तर माझं तयार झालं 2 पाय रूट एल अपॉन जी. असं उत्तर इथं तयार झाल्यानंतर मग मला याच्यावरनं अजून काही उत्तरं काढता येतात. कशी ते बघा. मी काय करतो, परत एकदा ह्यातल्या वरच्या पुन्हा त्या ज्या स्टेप्स मागाशी केल्या होत्या त्या मी पुसून टाकतोय. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत राहाल त्यावेळेस थोडंसं रिवाइंड करा, मागं घ्या, परत बघा. परत बघितल्यानंतर जादा क्लिअर होत जातं. याचा फार मोठा फायदा आहे. शिक्षकाचा आपण सतत ऐकू शकतो, काय अडचण नाही येत. म्हणजे टीचा जो फॉर्म्युला आहे तो माझा फॉर्म्युला काय आला 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. समजा ते म्हणले की स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, मग मात्र आपल्याला याच्यावरनं 4 वाक्य तयार करावे लागतात. कशी ते बघा. लॉज ऑफ सिंपल पेंडुलमची वाक्य तयार करताना आपल्याला या फॉर्म्युल्याकडे बघत बघत वाक्य तयार करता येतं. पहिलं वाक्य तर फार सोपं आहे, दिसतंय ते सांगायचं. दुसरं वाक्य पण सोपं आहे, ते पण दिसतंय ते सांगायचं. तिसरं आणि चौथं वाक्य मात्र आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. बघा कसं ते. पहिलं वाक्य, पिरियड ऑफ simple pendulum is directly proportional to the square root of its length. दुसरं वाक्य, period of simple pendulum is inversely proportional to the square root of its acceleration due to gravity. तेच सांगितलं ना, वेगळं काय सांगितलं मी. तिसरं वाक्य, हे जे इक्वेशन आहे ह्याच्यात यम कुठं मला दिसतच नाही, म्हणून माझं तिसरं वाक्य असेल त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इंडिपेंडन्स आहे तो यम वर आहे. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ द बॉब. आणि चौथं एक वाक्य आहे, तिथं पण लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये कुठं सुद्धा ॲम्प्लिट्यूड आलं नाही. एक्स कुठं आले तिथं आलंच नाही. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन प्रोव्हाइडेड दॅट ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल. हे जर त्याला जोडलं नाही तर मग चुकतंय वाक्य ते. ॲम्प्लिट्यूड जर मोठं घेतलं तुम्ही तर तो पिरियड ॲम्प्लिट्यूडवर अवलंबून असतो. त्यामुळे त्या वाक्यामध्ये ॲम्प्लिट्यूडवर अवलंबून नसतो. जर लहान असेल तर मासवर अवलंबून नसतो. लांबीचा विचार केला तर वर्गमुळाला ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा विचार केला तर स्क्वेअर रूटला ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. 4 वाक्य लिहिले का 2 मार्क खिशात मिळणारच ते. आणि विचारतात ना ते स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंड. आणि आता विसरणारच नाही ना, फॉर्म्युला विसरायचाच नाही. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट. ह्याचं ॲप्लिकेशन आहे T1 अपॉन T2 इज इक्वल टू रूट L1 अपॉन L2. T1 अपॉन T2 इज इक्वल टू रूट G2 अपॉन G1. मुद्दामून मास बॉबचं बदलतील, पिरियड बदलणार नाही. ॲम्प्लिट्यूडचा नीट विचार करावा लागेल त्या वाक्यात. त्या MCQ मध्ये हे ॲप्लिकेशन झालं. हे नक्की आपल्याला यावं लागतं, ते येतं आणि हे सोपं आहे खरं तर. म्हणजे जर हे केलं तर ठीक आहे, आपण नक्की लिहू तर शकतोच आहे. पण ते म्हणले की जर समजा तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं उत्तर काढायचं आहे तर मग कसं काढणार, ते पण सोपं आहे ना. यनचा फॉर्म्युला माझा काय आहे 1/t. याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल म्हणजे 1/2 पाय करावं लागेल, अंडर रूट G/L करावं लागेल. झालं उत्तर फ्रिक्वेन्सीचं.
हे कधी विचारलंय का असं डायरेक्ट? नाही विचारलेलं. विचारतील का? नाही माहीत. पण सोपं आहे ना, काय का करणार ते, आपण पडदिशी लिहू शकतो ना ते. त्यामुळे पिरियडचं उत्तर काढा, हा फॉर्म्युला वापरा. फ्रिक्वेन्सीचं उत्तर काढा, हा फॉर्म्युला वापरा. हे सगळं करता करता याच्यामध्ये अजून एक त्यांनी 2 मार्काचं आर्टिकल नक्की जोडलं गेलंय. कुठलं आर्टिकल आहे? मी आता काय करतो, ह्याला पुसून टाकतो. फ्रिक्वेन्सीचं जे उत्तर काढलं होतं ते तुम्हाला कळलंय असं समजून. आणि आता मी काय करतो, इथं लिहितो अजून एक आर्टिकल ज्याचं नाव आहे सेकंड्स पेंडुलम. त्याचाच तो भाग आहे, वेगळा नाही, त्याचाच भाग आहे. आता या ठिकाणी इथं असणारा हा जो सेकंड्स पेंडुलम आहे त्याला कसं विचारतील आणि उत्तर काय काढायचं ते नक्की लक्षात ठेवा. पहिलं वाक्य डेफिनेशन्स. दुसरं लेन्सचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे काय बघा, पहिलं वाक्य तर फार सोपं आहे. ए सिंपल पेंडुलम whose period is 2 seconds is called as seconds pendulum. सोपं आहे वाक्य, काहीच नाही अवघड. जाता जाता असं फिरत बसलं तर ते पाठवेल. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद आहे त्याला सेकंड्स पेंडुलम म्हणतात. प्रश्न कसा विचारतील? डिफाईन सेकंड्स पेंडुलम अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. त्यांनी जर ते तसं विचारलं तर मग मात्र आपल्याला ते कसं करावं लागेल? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ज्याचा पिरियड 2 सेकंद आहे त्याला सेकंड्स पेंडुलम म्हणतात. आणि माझ्याकडं टीचा फॉर्म्युला काय आहे? 2π√L/G. टी डॅश म्हणजे टेन्शन आणि टी म्हणजे पिरियड, फरक लक्षात ठेवा. यल म्हणजे काय तर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. टीची किंमत किती घ्यायची आहे मला? 2 सेकंद. मग टीची किंमत मी जर 2 सेकंद घेतली तर 2 बरोबर 2π√L/G. 2 इज इक्वल टू 2π√L/G. परत प्रश्न विचारल्यातलं कॅन्सल काय होतंय? सर सोपं आहे की 2 ला 2 कॅन्सल झालं. 1 इज इक्वल टू π√L/G. दोन्ही बाजूचा वर्ग केला तर 1चा स्क्वेअर 1 आलं, इज इक्वल टू इथं π² आलं, इथं वर्गमूळ निघून गेलं, स्क्वेअर रूट निघून गेलं, L/G राहिलं. आता यलचं उत्तर मला काढायचं आहे. L इज इक्वल टू G/π² आलं. झालं. किती सोपं आहे बघा. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम म्हणलं का L इज इक्वल टू G/π². डिफाईन म्हणलं का नुसती डेफिनेशन लिहायची. जर किमती ठेवून उत्तर काढलं तर ते उत्तर 0.99च्या आसपास येईल. तुम्ही काढू शकता, तुम्ही बघू शकता. 1 मीटरच्या साधारण आसपास येतं ते, म्हणजे 0.99 सेंटीमीटर झालं. जीची किंमत 9.8 ठेवा, पायची किंमत 3.142 ठेवा. डायरेक्ट लॉग टेबलचा वापर करा, कॅल्क्युलेशन नीट करा, लेन्थचं उत्तर काढा. कळलं आपल्याला आपण काय केलं होतं ते. त्याचा पिरियड 100% 2 सेकंद आलाच पाहिजे. या आर्टिकलसाठी आपण एका वेगळ्या पद्धतीनं बघतोय. डायग्रॅम थोडं प्रॅक्टिस करा, पुस्तकातनं ती डायग्रॅम बघा. हे काढत असताना इथलं ॲम्प्लिट्यूड थोडंसं लहान दाखवा, लेंथ इथून याच्या CG पर्यंतची दाखवा. मुळात हा बॉब जाड दाखवू नका, तो बारीक दाखवा. डायग्रॅमचं प्रॅक्टिस करा. ही रेषा सरळ येऊ द्यात, हे दोघे एकमेकाला परपॅन्डिक्युलर येऊ द्यात, इथं समांतरभुज चौकोन येऊ द्यात. बाकी तर तुम्हाला कळलंच. पुढचा आर्टिकल याच्यानंतरच्या लेक्चरसाठी. धन्यवाद.